नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा वाटतं की सगळं संपलं आहे. संकटांच्या गर्तेत अडकलेला माणूस स्वतःलाच हरवून बसतो. व्यसन, गरिबी, संकट आणि अशांततेने भरलेलं एक आयुष्य जेव्हा माणसाला आत्महत्येच्या टोकावर नेतं तेव्हा काहीतरी चमत्कार घडणं गरजेचं असतो. आज आपण ज्या व्यक्तीशी संवाद साधणार आहोत, गणेश तुकाराम शेळके, त्यांनीही आपल्या आयुष्यात दारू, व्यसन, पतन, आर्थिक संकट आणि संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या परिस्थितीला जवळून पाहिले आहे. एकेकाळी त्यांच्या हातात भरपूर पैसा होता. स्वतःच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत 2-2 गाड्या होत्या. पण दारूच्या नशेत त्यांनी स्वतःचं घर विकलं, कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि शेवटी जीवन निराशेच्या गर्तेत पडलं. पण एका घटनेने त्यांचं आयुष्य पूर्ण बदललं. त्या एका सत्यज्ञानाच्या प्रकाशाने त्यांना नव्या मार्गावर आणलं. संत रामपालजी महाराज यांच्या शरणागतीने त्यांना केवळ व्यसनमुक्तच नाही तर आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीकडे नेलं. आज ते पुन्हा यशस्वी उद्योजक आहेत. त्यांची स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी, टँकर, घर, फ्लॅट आणि व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे. परंतु अखेर काय होतं ते ज्ञान, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा कायापालट झाला? दारू, सिगारेट, व्यसनं आणि अशांततेतून ते मुक्त कसे झाले? संपत्ती गमावलेल्या व्यक्तीनं पुन्हा श्रीमंत कसं बनावं? आणि शेवटी मोक्षाचा खरा मार्ग काय आहे? चला, हे आपण जाणून घेऊया गणेश तुकाराम शेळके यांच्याकडून. नमस्कार साहेब. आपलं नाव? गणेश तुकाराम शेळके. आपण कुठून आलात? मी जालना जिल्हा, महाराष्ट्रमधून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय, माझं सध्या आता स्वतःचं एक ट्रान्सपोर्ट आहे आणि मी डिझेल पेट्रोलचं बिझनेस म्हणजे ट्रान्सपोर्टचा माझा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 20/8/2013 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात? मी महाराष्ट्राची संत भूमीची, महाराष्ट्र आहे ह्या भाषेत मी देवी देवतेची पूजा करीत होतो आणि आई वडील पण तेच करीत होते, म्हणून आम्ही देवी देवतेची यांचीच भक्ती करीत होतो. संत रामपालजी महाराजांचा मार्ग किंवा घ्यायचं असं तुम्हाला का वाटलं? कारण मी पहिलं माझी कथा अशी, मी पहिली किन्नर होतो. किन्नरीमध्ये मी 5 वर्षे किन्नरी केली. माझा पूर्ण परिवार, माझं घर दार सगळं व्यवस्थित होतं. मी किन्नरीचा ड्रायव्हर झालो आणि ड्रायव्हर झाल्यानंतर मला थोडं व्यसना आधारी गेलो. मी इतकं व्यसना आधारी गेलो की थोडं म्हणजे किन्नरीमध्येच जो ड्रायव्हर माझ्यासोबत होता त्या ड्रायव्हरला व्यसनचं फार हे व्यसन जडलं. म्हणजे तो जसं जसं करीत गेलं तसं तसं मला त्याचं लक पडत गेली आणि नंतर मी ड्रायव्हर झाल्यावर मला ते व्यसनचं लक लागलं गेलं आणि मी व्यसनच्या इतक्या आहारी गेलो की मला रोज दिवसा पण बी आणि रात्री पण बी मी दारू पित राहिलो. नंतर मी स्वतः माझी एक गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर माझ्याकडे 1-2 गाड्या झाल्या. 2 गाड्या झाल्यानंतर मी माझ्या दोन्ही गाड्यावर मी नंतर ड्रायव्हरी करणं बंद केलं आणि माझ्या दोन्ही गाड्यावर किन्नर आणि ड्रायव्हर मी दुसरे पण लावले आणि मी घरीच राहत होतो. घरी आल्यानंतर मी दिवसा पण दारू प्यायचो, रात्री पण दारू प्यायचो. रात्री कधी कधी तर रोज रात्री 10, 10:30, 11 वाजता मी इतकी दारू पिऊन यायचो की माझे मुलं बालं शेवटी मी आलो की पळून जायचे आणि कुणाला तरी एक शेजाऱ्याच्या घरात जाऊन लपून बसायचो. कारण मी दारू पिल्यानंतर मला हे कळत नव्हतं मी काय करालो. माझी पत्नीला, तिला आईवडील नव्हते आणि मला कोणाचाच असा धाक राहिला नव्हता की मला कोणीतरी असं टॉर्चर करीन. आईवडील बी होते पण आईवडील म्हातारे होते. म्हणजे आईवडील रोज सांगते, भाऊ तू असं दारू पिऊ नको, हे करू नको, तुझी मुलं पहा, तू घरी आला की मुलं पळून जाते. पण मी हो म्हणत जाईल आणि परत जे करायचं तेच करायचं आहे. कारण मला एका दिवसाची त्यावेळेस 3-4 हजार रुपये माझं ट्रान्सफरचं एका दिवसाच मला इन्कम होतं. त्यामुळं मला ते म्हणजे मी दिवसा हो म्हणायचं, रात्री परत दारू प्यायचे. असं करीत करीत भरपूर दिवस, कमीत कमी 3-4 वर्ष गेले. नंतर मग एक दिवस आईनं मला हात उगारला. मी तसंच आईचा हात धरला आणि आई खाली पडली. आईचा हात फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यानंतर बरेचसे आजूबाजूचे लोक मला सांगू लागले, तू जो माणूस आईवडिलाला असं करतो तसं करतो. मग थोडं मला ते एक
थोडं बेकार वाटलं. नंतर मी परत 2-3 दिवस नाही पिलो. 2-3 दिवस नाही पिल्यानंतर परत मी दारू जशी तशीच करायला लागलो. असं करता 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 माझी एक गाडी विकली. एक गाडी विकल्यानंतर नंतर एकच गाडी राहू लागली. म्हणजे मला सर्वात नाद लागला पत्ते खेळणं, दारू पिणं, ओर दारू पिणं, रात्री बेरात्री घरी येणं, मटण वगैरे असे जे नॉनव्हेज हे ते सर्व मला लग लागली. मग असं करता करता माझ्या दोन्ही बी गाड्या विकल्या गेल्या आणि मी परत फार बिकट परिस्थितीत राहिलो. नंतर आता बायको ती इतकी परेशान झाली की तिला काय करावं काय नाही काही सुधरत नव्हतं. 2 गाड्या विकल्यानंतर माझं घर पण मी विकून टाकलं. दारूच्या नशेमध्ये एका माणसाला मी लिहून दिलं आणि ते बी मी मुंबईचा माणूस होता, त्या मुंबईच्या माणसाला माझं घर लिहून दिलं आणि माझं घर विकल्यानंतर मी नशेतच घर विकलं. नंतर मी तर घरी काय बायको वगैरेला कोणालाच सांगितलं नव्हतं की मी घर विकलं म्हणून. नशेत त्याला सगळं लिहून दिलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवसा जाऊन रजिस्ट्रीवर सह्या केल्या आणि तो पूर्ण पैसा मी म्हणजे आज 4 लाखाचं घर मी 1 लाखातच विकून टाकलं. आणि ते 1 लाख रुपये पूर्णपणे संपेपर्यंत मी घरी काही सांगितलं नाही. नंतर तो माणूस आला म्हणजे माझं घर खाली करून द्या. त्यावेळेस बायकोला त्यांना कळलं की बाबा हा माणसाने दारूच्या नशेमध्ये घर पण विकलं. अक्षरशः बायको पोरं इतके रडू लागले. तेव्हा मुलं छोटे छोटे होते, 8-8, 9-9 वर्षाचे. पण मी इतकं बेकार त्या माणसाने आम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं. त्याच वेळेस बायकोनी एक तिच्या मैत्रिणीचा एक टेम्पो होता, त्या टेम्पोत आमचा पसारा भरला आणि जालन्याला आला. जालन्याला आल्यानंतर इथं आल्यानंतर आम्हाला आमच्या मेहुण्यानी एका ठिकाणी रूम करून दिली. त्या रूममध्ये मग आम्ही राहत गेलो. पण परिस्थिती अशी बिकट झाली की मला दारूचं व्यसन लागल्यामुळं मी पहिले तर इंग्लिश दारू पित होतो, पण नंतर मी देशी दारू प्यायला लागलो जालन्याला आल्यावर. तरी पण माझा दारूचा हे गेलंच नाही. मग मुलं शाळेत शिकायला होते. शिकत असताना मुलं सांगायचे की बाबा पप्पा तुम्ही दारू पिऊ नका, असं नका, इतके दिवस झालं ते जाऊ द्या. पण आपली पहिली कंडिशन काय होती, आज आपली काय परिस्थिती झाली, मुलं मला सांगायला लागल्यावर मला जोपर्यंत मी व्यसन करीत नव्हतो तोपर्यंत माझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही की आज माझी परिस्थिती काय. माझे मुलं मला जर सुधरून सांगता असतात तर माझा या जगात राहून काहीच फायदा नाही. पण नंतर मी थोडी दारू घेतली की परत मला जसं तसं व्हायचं. असं करता करता मग माझा भासा हा संत रामपाल महाराजींच्या शरणमध्ये गेला होता आणि त्याचा आमचा संपर्क नव्हता. पण माझा मोठा मुलगा त्याच्या संपर्कामध्ये आला. त्यांनी माझ्या मुलाला आमच्या भाषेने ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. त्यांनी ज्ञानगंगा वाचून तो सतलोक आश्रम बरवाला इथे जाऊन आला. जाऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की पप्पा तिथं असं आश्रम आहे, तिथं दारू सुट्टी, मोक्षाचा मार्ग आहे, सगळं काही इतकं व्यवस्थित आहे, तुम्ही कसं करू पण एकदा चला. मी म्हणलं बाबा असे ठीक आहे म्हणलं, त्याचं मन समजूत करायला मी ठीक आहे म्हणलो. पण नंतर मी ड्रायव्हरी करायला लागलो. मग मी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जाऊ लागलो. मग असं करता करता माझी मोठी मुलगी ती पण माझ्या मोठ्या मुलांनी मोठ्या मुलीला सांगितलं की तू चल एकदा बघ. मग ती माझी मोठी मुलगी जाऊन आली. जाऊन आल्यानंतर मोठी मुलगीनं सांगितलं पप्पा खरंच तिथं एकदम चांगलं आहे. तरी मी तिला सहज म्हणलं ठीक आहे बेटा आपण जाऊ. माझी परिस्थिती एकदम बिकट झाली होती. तसं मी पहिला जसं पित होतो तसं पित नव्हतं, पण मला ती आदत लागल्यामुळं ज्या ठिकाणी मी 2 क्वार्टर पित होतो त्या ठिकाणी मी अर्धी क्वार्टर पित होतो. म्हणजे मला कळत होतं की आपण आता लेकराला बोलायला लागलो, मुलाला बोलायला लागलो, तर बायकोला बोलायला लागलो, असं सर्व मला कळत होतं. मग माझ्या मुलीने अक्षरशः ज्यावेळेस माझी चांगली परिस्थिती त्यावेळेस मी तिच्या कानामध्ये एक असं रिंगसारखं करून दिलं होतं. माझ्या मुलीला मी म्हणलं बाई आता माझ्याकडे पैसे नाही काय नाही, आता हिसारला जायचं म्हणजे हिसार कुठे आहे, कारण मी फिरलो पण मुंबईच्या आतमध्येच फिरलो. हिसार हे दुसरं राष्ट्रामध्ये आहे म्हणजे परराष्ट्रामध्ये आहे, तर तिथं जायला माझ्याकडे पैसे नव्हते. मग माझ्या मुलीने ते कानातलं ते रिंग मोडलं आणि त्याचे 5-6 हजार रुपये आले. ते 5-6 हजार घेऊन नंतर अक्षरशः मला म्हणे पप्पा मी पैसे आणले. मी बेटा तू कुठून आणले? म्हणे माझ्या कानातली रिंग मी मोडले म्हणे. अक्षरशः माझ्या डोळ्यातून त्या मला अक्षरशः पाणी आलं. मी म्हणलं नाही इतकं जर मुलगी करती म्हणल्यावर आता आपल्याला जायलाच पाहिजे. मग आम्ही पूर्ण फॅमिलीने तिकीट काढले. आम्ही मग तिथं गेलो. तिथं जाईपर्यंत मी सिगरेट दारू पितच होतो. मी रस्त्याने मनमाडला गेल्यानंतर एक चुकांना मारून यांना दारू पिऊन चालतो, कारण मला लकच अशी लागली होती की मी त्याच्या बिगर राहू शकत नव्हतो. आणि सिगरेटचं पाकिट तर माझ्या खिशात होतं. दिवसातून मी 4-4, 5-5 सिगरेटचे पाकिट पित होतो. तिथं बरवाला गेल्यावर आश्रमच्या बाहेर तिथे पण मी
मला बाथरूमला जाऊन यायचं, लघवीला जाऊन यायचं म्हणून बाहेर गेलो आणि 2 सिगरेट पिऊन आलो. मग तिथं आल्यानंतर माझे जे सिगरेट होते, मला दुसरे जे माझ्यासोबतचे ते त्यांना भगतजी म्हणतात, ते भगतजी म्हणजे बा तुमच्याजवळ काही व्यसन असन, बिडी सिगरेट आता काढून ठेवा, आतमध्ये न्यायला जमत नाही. मग मी ते बिडी सिगरेटचे पाकिट होते ते तिथं डब्यात बाहेर टाकले आणि आतमध्ये त्या आश्रममध्ये प्रवेश केला. तर मला तिथं जायला कमीत कमी 7-7:30 वाजले होते. मग तिथं गेल्यावर मी आश्रममध्ये गेल्यानंतर आमच्यासोबत जे भगतजी आले ते म्हणले चला आपण पहिले आता आंघोळ करू. 2 दिवस झाले आपला प्रवासमध्ये आलो. मग मी आंघोळ करायला गेलो तर तिथं कमीत कमी एका साईडला 200 बाथरूम होते आणि दुसऱ्या साईडला 200 बाथरूम होते. मग मी बाथरूममध्ये गेलो. बाथरूममध्ये अशी सुविधा होती, मी म्हटलं बाबा इतकी सुविधा तर मी कुठंच नाही. मी तिरुपतीला गेलतो आणि भरपूर ठिकाणी गेलतो इकडं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगोदर जेव्हा लहानपण होता, एक 12-13 वर्षात आता मी भरपूर ठिकाणी इथं दर्शनाला गेलतो, पण अशी सुविधा कुठंच नाही पाहिली. मग मी आंघोळ केली. नंतर ते म्हणले चला आता आपण भंडारा करू. मी म्हणलं भंडारा काय आहे? मग ते जसं आपण जेवण करतो त्याला भंडारा म्हणतात. मग मी ते भंडारा करायला गेलो. भंडारा केला. भंडारा करताना गावरान तुपाच्या पोळ्या होत्या आणि बासमती राईस होते आणि 2 भाज्या होत्या. मी ते जेवण केलं, इतकं तृप्त झालो. मला वाटलं हे असं कोणतंच बाबा येतं आणि मला वाटलं त्याच्यानंतर नंतर पैसे वगैरे काही द्यावं लागेल. नंतर ते भगतजी म्हणले नाही, इथं 1 रुपया बी द्यायचा नाही, हे सगळं फ्रीमध्ये. म्हणजे आम्ही 1 दिवस अगोदर गेलतो. मग त्याची काही सत्संग वगैरे नव्हता. नंतर मग आम्ही झोपायला गेल्यानंतर आम्हाला गादी दिली, वरून रजई दिली आणि उशी दिली. मग मी म्हणलं बापरे, हे असं कसं बाबा इथं गादी रजई म्हणे, यालाच म्हणतात सतलोक. सतलोक काय? मी मला तर आम्हाला तर कसं फिरलं, पण सतलोक आम्हाला त्यालाच म्हणते सतलोक, म्हणजे इथली तुम्ही सुविधा पहा. मग मी सकाळी उठलो, परत स्नान वगैरे केलं. नंतर मग नामदीक्षा घ्यायला गेलो. ते म्हणले तुम्ही, मग मला ते कसं रात्री बघितलं, मला इतकं आवडलं की मी म्हणलं हो आता नामदीक्षात आपल्याला घ्यावंच लागेल, कारण इतकं जर सुविधा म्हणल्यावर काहीतरी इथं चांगलंच असणार. आणि मी मग नामदीक्षा घेतली आणि सत्संग त्यांचा ऐकला. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण घेतली, जी की बरवालाला जाऊन घेतली. तर जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, त्या नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर जी लाभ तर असे प्राप्त झाले की मी तिथून आल्यानंतर मी किरायाच्या घरात राहत होतो आणि मी संत रामपालजी महाराज यांची जशी भक्ती करायला लागलो तसं मला माझ्याकडं जे माझं सर्व काही गेलं होतं. परत मी ड्रायव्हरी केली. ड्रायव्हरी करून संत रामपालजी महाराजाच्या कृपेने माझ्याकडं पैसे बॅलन्स पडायला लागलेत. मग बॅलन्स पैसे पडता परत मी एक टँकर घेतलं आणि टँकर घेतल्यानंतर परत मी भक्ती करून टँकर चालू लागलो. चलता मग मला एक टँकर झाल्यानंतर 2 टँकर झालेत. 2 टँकर झाल्यानंतर मग नंतर मी 4 महिन्यात संत रामपालजी महाराजाच्या कृपेने माझा प्लॉट झाल्यानंतर मी तिथं 2 मजली घर बांधले. घर बांधल्यानंतर परत त्या संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने आणखीन 2-3 वर्षात माझे 2 फ्लॅट झालेत. आणि हायवे अंबड ते जालना रोडवर एक कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आज संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने मला कमीत कमी 1 लाख रुपये रेंट येतं. इतकी संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर कृपा केली. मी म्हणजे तिथे तर 4-5 दिवस आम्ही सत्संग ऐकला. त्यावेळेस तर आम्ही काही नशा वगैरे केला नाही. नंतर तिथून निघाल्यानंतर सत्संग संपल्यानंतर आम्ही जेव्हा गावी परत निघालो त्यावेळेस दिल्ली स्टेशनला जेव्हा आम्ही आलो तेव्हा एक पॅसेंजर सिगरेट पित होता आणि ते सिगरेट प्यायला लागलं. मला त्याचं धुपण पण सहन होईना. इतकं संत रामपालजी महाराजने ते आम्हाला नामदीक्षामध्ये जे मंत्र दिले त्या मंत्रामध्ये एवढी ताकद होती की मला तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे की मला त्या दारूचं तर काय, पण दारू पिणारा माणूस जर जळून गेला तरी मला त्याची इतकी घीण बसते आणि इतकं हे म्हणजे वाटतं की हा माणूस काय विचित्र माणूस आहे. त्या दिवसापासून आणि आजपासून मी सिगरेट नाही, दारू नाही, बिलकुल कोणतीही नशा केलेली नाही. सर, संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला जे व्यसन जडलेले होते ते पूर्णपणे बरे झाले आणि आपल्या घराला एक स्वरूप मिळालं आणि आपल्याला जे आर्थिक लाभ झाले. तर ह्या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? इतर भक्त समाजाला मी संदेश तर नाही पण प्रार्थना करू इच्छितो की बाबा हो, मी जे व्यसन आधारी इतका आणि
शेवटी आत्महत्या करा या टोकाला जाऊन पोहोचलो होतो. तरी त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेल्यानं परत जिथल्या तिथं त्यांच्या दया आशीर्वादाने आलो. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही बी जे संत रामपालजी महाराज जे टी व्हीवर सत्संग सांगतात ते सत्संग तुम्ही बघा. नाही तर ज्ञानगंगा पुस्तक आज घरोघरी गेलेली आहे. आणि जरी तुम्हाला नसन भेटली तरी तुम्ही जे टी व्हीवर चॅनल चालते ना, त्या चॅनलवर एक पट्टी येते, त्या पट्टीवर नंबर येते, त्याच्यावर तुम्ही मॅसेज करा किंवा त्यांच्यावर फोन लावा. तुम्हाला तुमच्या घरापर्यंत संत रामपाल महाराज तुम्हाला पुस्तक भक्ताच्या आधारे तुम्हाला घरपोच आणून देतील. आणि ते पुस्तक तुम्ही वाचा. असं नाही की ते मनाने काही ज्ञान सांगतात, असं नाही. 4 वेद 18 पुराण सगळा सार तुम्हाला गीताच्या आधारे ते पूर्ण भक्ती सांगतात. आणि तिथे ते त्यांच्या तिथं सगळं मोक्ष. बाकी तुम्ही कुठे जरी गेले तरी तुमचा मोक्ष होणार नाही. संत रामपाल महाराजांच्या कृपेने तुम्हाला मोक्ष होऊ शकतो. त्यांची भक्ती तुम्ही बघा. आणि माझी कळकळीची विनंती की तुम्ही ते संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकून तुम्ही नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचे कल्याण करा. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज त्यांचे टी व्हीवर सत्संग चालतात. त्या चॅनलवर खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवर फोन नंबर असतात. तुम्ही त्या फोन नंबरला कॉल करा. कॉल केल्यानंतर जवळचं जे बी तुम्हाला नामदान, तुम्ही ज्या बी डिस्ट्रिक्टमध्ये राहत असाल त्या डिस्ट्रिक्टच्या संत रामपाल महाराजांचे हर डिस्ट्रिक्टमध्ये नामदान केंद्र खुललेले आहे. त्या जे बी नामदान स्थळ तुम्हाला जवळ भेटेल तिथे तुम्हाला ते निःशुल्क 1 रुपयाही न घेता तुम्हाला फ्रीमध्ये नामदीक्षा मिळेल. आणि त्यासोबत एक पुस्तक जे त्यांचं आरतीचं पुस्तक आहे आणि एक संत रामपालजी महाराजांचा फोटो पण तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.